रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आम्ही आता पाटील महाराजसोबत मी आता हे संत रोहिदास मूर्तीच्याच बाजूला आहे. दुपारचं प्रसाद घेतलेला आहे आणि आता बरोबर इतकं नियोजन छान चाललं आहे. महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यात पहिला दिंडीचा प्रस्थानाचा दिवस आहे. शनिवार आहे 7 जून. 7 जूनला एकादश आहे. म्हणजे आपल्याला गेटवे ऑफ इंडियाला फराळच फराळ आणि काळ्या किल्ल्याला दुपारचं आपल्याला दुसऱ्या दिवशी एकादश सोडायला म्हणजे आपल्याला वडाळ्याला सुद्धा मुक्कामाला आपल्याला फराळ. अशा पद्धतीने 7 जूनला दिंडीचा पहिला दिवस आहे. 8 जूनला दुसरा, 9ला तिसरा, 10ला चौथा, 11ला पाचवा, 12ला 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा, 13वा, 14वा अशा पद्धतीने गेटवे ऑफ इंडियापासून निघणारा जो नियोजनाचा भाग आहे तो बरोबर 6 तारखेला आपण पंढरपूरला एकादशीला दशमीलाच पोचतो. म्हणजे 5 तारखेला दशमीला आपण पंढरपूरला आहे. 4 तारखेला मुक्कामाला वाखरीला आहे. अशा पद्धतीनं छोट्याशा वेळेमध्ये पण उत्तम असं नियोजन झालेलं आहे. फार सुंदर माऊली. पाटील महाराजांना खूप खूप धन्यवाद. नाही अहो माऊली अशा आता अनाऊन्स करायला 7 जूनला आपली दिंडी निघते. 48व्या वर्षात पदार्पण. 48वं वर्ष बाकी आहे 50. हां, मग 50ची नंतर आपण काय नियोजन काय करायचं. हा तोपर्यंत आपल्या डॉक्टर साहेबांच्या पण सहकार्याने एकमेकांचं सहाय्य करून अवघे धरून सुपंत. मी पण विचार केला की जास्त पण त्याला म्हणजे म्हणतात ना नको आपलं चाललंय आपलं व्यवस्थित परमार्थिक 4 दिवस वाढतोय. चालतंय काय हरकत नाही. गेट ऑफ आम्हाला वाटलं होतं की पनवेलपासून पण ठीक आहे हरकत नाही. बघू पांडुरंगाची कृपा कसं तर लगेच डोळ्यावर येईल असं. हां तर खूप छान. 7 जूनला धन्यवाद माऊली. रामकृष्ण एकदा तुमच्या मुखातून आपली मुंबईत रामकृष्ण हरी. मुंबई ते पनवेल पायी दिंडी 16 गुरुवारी वैकुंठवासी कारंडे महाराज यांच्या संस्थापनावरती आज 48 वर्ष 7 जून 7 जून 2025 रोजी वार शनिवार या दिवशी दिंडी प्रस्थानाचं निघणार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रामकृष्ण. नियमित प्रथा अशी पुढे चालावी. नाही चांगलं आहे. माझं आहे चाललंय माझं. आम्ही आता असो माझ्या नाही चालावं. थकले तरी असलं तरी सुद्धा पाठीचा आधार असतो. आधार हे बळकट आहे. उपस्थित राहा. रामकृष्ण हरी. आणि आपण हे पंढरपूरला पायी चालत जाईल. धन्यवाद धन्यवाद. आणि जरी समजा महाराजांच्या पायीच्या काय अडचण असेल तर आपल्याला वाहन उपलब्ध आहे. तुम्ही फक्त आमच्या सोबत पाहिजे. चालण्याची जास्त. धन्यवाद. रामकृष्ण हरी.